सर्वमंगल्यमांगल्य शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय श्रीगोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतावरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। समचरणसरोजसान्द्रनीलाबुधावं जगन्विहितपाणिमण्डनमण्डनाना तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। राधा मेरी स्वामिनी मैं राधा को दान। जन्म जन्म मोहे दीजिए श्री वृंदावन को कि जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपीचित चोर प्रभु जय जय माखन चोर। चला मनाला पवित्र करण्यासाठी सर्वांनी एका मिनिटाचं भजन करायचं आहे। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे सर्वांनी टाळी वाजवून भजन करा। Krishna
जय हो. सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने नाव सर्वांनी म्हणायचं आहे, भजन करायचं आहे. भजन करत असताना हात रिकामे नसले पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण सर्वांनी टाळी वाजवून भजन करा. हात वरती करा. सर्वांनी हात वरती करा. जय हो. हरि बोल. श्री राधे. गोपाल कृष्ण भगवान की पवन सुत हनुमान की उमापति महादेव पते हर हर महादेव. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नोंदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरा. भगवान श्री पंढरीची पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मवीर गाडगे बाबा, सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने संपूर्ण गावाच्या सहकार्याने सुंदर अशी श्रीमद भागवत कथा या ठिकाणी चाललेली आहे. आज आपल्या कथेचा दुसरा दिवस.
काल आपण कथा श्रवण केली. या कथेमध्ये आपण ऐकलं की भागवत म्हणजे नेमकं काय, भागवत कशासाठी आहे, भागवत कोणाकरता आहे, भागवत कथा कोणी श्रवण करावी. कालच्या कथेमध्ये आपण श्रवण केलं बरं का. बघा हे भागवत म्हणजे काय, हे भागवताची कथा, यामध्ये ज्या कथा आल्या या दुसऱ्या कोणासाठी नाही आहे. या भागवतातल्या कथा फक्त तुमच्या आणि आमच्याकरता आहे. बघा जी आपल्या जीवनाची व्यथा दूर करते ती म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे. बघा आपल्या जीवनाची व्यथा दूर करून टाकते. सगळ्या व्यथा, जेवढ्या जीवनामध्ये आपल्या व्यथा असेल ना, संपूर्ण व्यथा दूर करून टाकते अशी असणारी ही कथा आहे. इसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा, इसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा. जय जय कृष्ण कथा, जय जय कृष्ण कथा हो, जय जय कृष्ण कथा हो, जय जय कृष्ण कथा. इसे श्रवण कर मिट जाती है ओ, इसे श्रवण कर मिट जाती हर हर जन्म की व्यथा. जय जय कृष्ण कथा, जय हो, जय जय हरि बोल, जय जय कृष्ण कथा, जय जय कृष्ण कथा, जय जय कृष्ण कथा, जय जय कृष्ण कथा. इशे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा. बघा संपूर्ण किती व्यथा असू द्या जीवनामध्ये, त्या सगळ्या व्यथा मात्र दूर झाल्याशिवाय राहत नाही. पण कधी ही कथा श्रवण केल्याच्या नंतर, लक्षात घ्या. म्हणून ही कथा अत्यंत पवित्र आहे. लक्षात घ्या, पवित्र, साक्षात भगवंताची वाङ्मय मूर्ती, साक्षात भगवान परमात्मा या ग्रंथामध्ये विराजमान आहे. म्हणून मात्र ही कथा आपण श्रवण करायला पाहिजे. म्हणून कालच्या कथेमध्ये आपण बघितलं की बघा 88,000 शौनकादिक ऋषी, नाही का, सुंदर अशी कथा त्या ठिकाणी श्रवण करत आहे, नाही का. त्याच्यानंतर पुन्हा आपण बघितलं की साक्षात स्वर्गातून देव आले होते. कुठे, ज्या ठिकाणी कथा सुरू आहे त्या ठिकाणी. आणि शुकाचार्य महाराजांना म्हणलं होतं की हे भागवत रूपी अमृत तुम्ही आम्हाला द्या आणि स्वर्गरूपी अमृत जे आहे ते मात्र राजा परीक्षितीला द्या. इथपर्यंत आपली कथा आली होती, इथून आपण थांबलो होतो. आता इथूनच कथा पुढे चालणार. बघा हां, त्याच्यानंतर राजा परीक्षितीने सांगितलं मला मात्र ते स्वर्गरूपी अमृत नको आहे, मला जर अमृत पाहिजे असेल तर मला हे भागवत रूपी अमृत हवं आहे. बघा म्हणून माणसाचंही जीवन तसंच असलं पाहिजे. माणसाच्या पुढं दोन्ही असतं. बघा एक सोन्याचा तुकडा असतं आणि एक काचेचा तुकडा. मी काल बोलून गेलो ना. पण माणूस काचेच्या तुकड्याला स्वीकार करत नाही. माणूस स्वीकार जर करत असेल तर सोन्याच्या तुकड्याला. पण काल तुमच्या गावातलं उत्तर मला चांगलं मिळालं. तुम्ही सोन्याचा तुकडा न घेता काचेचाच घेतला ना. बोला कशाचा घेतला? सोन्याचाच घेतला. पण सोन्यासारखं काय आहे? हे अमृत आहे ना, भागवत रूपी अमृत, ते आपण घेतलं. लक्षात घ्या. म्हणून कळालं पाहिजे. लक्षात घ्या, मनुष्य जीवन सोपं नाही आहे. लोक म्हणतात आमचं जीवन सोपं आहे, सोपं आहे. या जगतामध्ये सोपं काहीच नाही आहे. आणि मी म्हणतो केलं तर सगळं सोपंही आहे. बघा हां, केलं तर सगळं सोपं आहे. नाही तर काही काही लोक असेही म्हणतात महाराज ह्या टाईम नाही आहे कथेचा, नाही का. पण ऐका ना, कथेचा टाईम कुठलाही असो. बघा हां, देवाचं नाव कधीही घ्या, ते शुभ आहे. फक्त आपल्याला घेता आलं पाहिजे. मी काल बोलून गेलो, काम आयुष्यभर आहे. काम संपणार नाही माणसाच्या जीवनातलं. आपलं आयुष्य संपून जाईल काम करता करता. पण बघा हे 7 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहे. पुन्हा जीवनामध्ये येत नाही. राजा परीक्षितीला सुद्धा परत ते 7 दिवस आले नाही आणि आपल्याही जीवनामध्ये सुद्धा येणार नाही. म्हणून हे भागवत महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या. पुढे जी कथा आली आहे ती सुंदर कथा आहे. बघा आणि एक गोष्ट काल महाराजांनी सुंदर असं प्रमाण दिलं. स्वर्गीचे अमर इचे ताची देवा, स्वर्गीचे अमर इची ताची देवा, स्वर्गीचे अमर इची ताची देवा.
स्वर्गीचे अमर इच्छिताची तेवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आमापा. स्वर्गातले देव सुद्धा इच्छा करते, अरे आमचा जन्म कुठे व्हावा, मृत्यू लोकामध्ये व्हावा, पण मात्र देवाला परमिशन नाही आहे. पहा, मग मला सांगा, जर स्वर्गातून देव इच्छा करत असेल मृत्यू लोकामध्ये येण्याची, तर मला सांगा आपला जन्म कुठे झाला आहे? बोला, आपला जन्म कुठे झाला आहे? स्वर्गात की मृत्यू लोकात? मृत्यू लोकात आपला जन्म झाला ना. हां, मग मला सांगा, मग भाग्यवान देव आहे की भाग्यवान आपण आहे? बोला, आपण आहे ना. ज्या अर्थी स्वर्गातले देव इच्छा प्रदान करतात की आमचा जन्म मृत्यू लोकात झाला पाहिजे, पण देवाला परमिशन नाही आहे, पण आपल्याला परमिशन मिळाली या कलियुगामध्ये, बरं का. म्हणजे आपण भाग्यवान आहे, म्हणून आपण त्या भगवान परमात्म्याची कथा श्रवण केली पाहिजे. पुढे जी सुंदर कथा आलेली आहे बघा, एकदाचा प्रसंग आहे. सनक, सनातन, सनंद आणि सनत कुमार हे चारही ऋषी मात्र त्या ठिकाणी बसलेले आहे. एकाने वर बसायचं, तिघाने खाली बसायचं, आणि त्या ठिकाणी मात्र सुंदर अशी कथा सुरू आहे. आणि कथा सुरू असताना मात्र बघा, ज्यावेळेस तिथे कथा सुरू आहे, नारद महर्षी त्या ठिकाणी आले. बघा, ही कथा फार विस्तारपूर्वक आहे बरं, पण विस्तारपूर्वक कथा होऊ शकत नाही, त्याला कारण आहे बरं का. नारद महर्षी त्या ठिकाणी आले. आल्याच्या नंतर मात्र नारद महर्षींचा चेहरा थोडा पडलेला दिसला होता. त्या ठिकाणी सनक, सनंद, सनत कुमार हे चारही ऋषी बसलेले आहे. चारही ऋषींनी नारद महर्षीकडे बघितलं की अरे, नारद महर्षी काही साधारण नाही आहे, देवाचं भजन करत असतात, गळ्यामध्ये विणा आहे, अखंड देवाचं भजन, पण मात्र भजन करत असताना माणसाचा जो चेहरा असतो ना, तो कधी पडलेला नसतो, नाराजीत नसतो, तर त्याचा चेहरा प्रसन्न असतो. बघा, इथं जे भजन करतात त्यांना माहिती आहे, ज्या वेळेस आपण भजन करतो शुद्ध अंतकरणातून, मनाभावातून, त्यावेळेस मात्र आपल्या मनामध्ये नाराजी कुठली नसते, फक्त आणि फक्त आपण भजनाचा आनंद घेत असतो. पण इथं तसं नाही झालं आहे. बघा, नारद महर्षी भजन तर करत आहे, पण मात्र चेहऱ्यावरती कुठला आनंद नाही आहे. नामस्मरण करत आहे, गळ्यामध्ये विणा आहे, विणाचं वादन तर करत आहे, पण मात्र चेहरा पडलेला आहे. ज्यावेळेस मात्र सनकादिकांच्या जवळ नारद महर्षी आले, सनकादिक विचारत आहे, नारद जी क्या हुआ आपको, आपका चेहरा ऐसा सूखा हुआ क्यों है? आपके चेहरे पे हंसी दिखती नहीं है, आप हंसते नहीं है, भजन गाते हैं, सुनाते हैं, लेकिन तुमच्या चेहऱ्यावर हास्य मात्र दिसत नाही, काय करावं, सांगा ना, काय झालं नेमकं? त्यावेळेस नारद महर्षी म्हणत आहे, सनकादिकांनो ऐका ना, मी माझ्या दुःखाने दुःखी नाही आहे, मी स्वतःचं दुःख घेऊन फिरत नाही आहे, तर मी मात्र कुणाच्या तरी दुःखाने दुःखी झालो आहे, आणि जगाचं दुःख पदरात घेऊन मात्र मी त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत आलेलो आहो. कोण म्हणत आहे? नारद महर्षी. बघा, स्वतः साधू संतांचं कार्यच ते आहे. साधू संतांनी कधी स्वतःचं दुःख घेऊन जगतामध्ये फिरले नाही साधू संत, पण मात्र आपल्यासारख्यांचं दुःख, या जगताचं दुःख घेऊन मात्र गावोगाव साधू संत फिरले की आमच्या समाजाचा उद्धार व्हावा. मला सांगा, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गावागावामध्ये जाऊन जनजागृती केली. कशासाठी केली? स्वच्छता कशासाठी केली? मला सांगा ना, गावागावामध्ये जाऊन की माझा समाज सुधारावा. पण सांगा, सुधारणा दिसते आपल्याला? बोला ना. तुमचं गाव आहे स्वच्छ, मला माहिती आहे, पण काही काही गावामध्ये स्वच्छतासुद्धा दिसत नाही. याचं कारण काय? कारण लोक संताचंच ऐकत नाही. तर आमचं तर वेगळं राहिलं नाही महाराजजी. पण विचार करा, साधू संतांनी जे लिहून ठेवलं ते खोटं नाही ठेवलं आहे, लक्षात घ्या.
त्यांचं कुठंतरी खरं आहे. बघा तुम्ही हा विचार करून बघा जीवनामध्ये आल्याच्या नंतर. म्हणून मात्र साधू संत जेव्हा फिरतात ना, विनाकारण फिरत नाही. बघा तुम्ही विचार करून बघा. लोक म्हणतात साधू संत सुद्धा बिड्या ओढतात, लोक म्हणतात बरं का, लोकांचे मी शब्द ऐकले आहे, पण विनाकारण नाही, त्यालाही बरंच कारण आहे. हां, कारण आमच्याही इकडे जगन्नाथ बाबा होऊन गेले, आता आपल्या जवळ आहे. लोक म्हणायचे बाबा बिड्या ओढायचे, पण ऐका ना, ती जर बिडी एखाद्याच्या हातात दिली, त्याच्या जीवनामध्ये कसलंही दुःख असू द्या, ते दुःख नाहीशं झाल्याशिवाय राहत नव्हतं. बघा कसलंही संकट राहू द्या. म्हणजे बघा साधू संतांनी एखादी कुठलीही गोष्ट आपल्या हातात जरी दिली तरी आपलं चांगलं होत होतं. आणि आता एखाद्यानं आपल्या हातात जर पिस्तूल दिली तर काय होईल? लगेच पोलीसवाले येईल, पकडून घेऊन जाईल. म्हणजे आपण जर एखाद्याच्या हातात काही देऊ द्या, पण शेवटी आपल्या जीवनात दुःख आहे. दुःख काय आहे? दुःख आहे. पण साधू संतांनी आपल्या हातात काही देऊ द्या, त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहत नाही. बघा म्हणून मात्र नारद महर्षी जगाचं दुःख पदरात घेऊन त्या ठिकाणी फिरू लागले. विचारत आहे तुमचा चेहरा असा का पडलेला आहे? कारण तुम्ही भजन करत असतात ना. कसं भजन करतात नारद महर्षी? श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण